आषाढ महिना, बाहेर पाऊस, मग काय घरोघरी आकाड तळला जातो. खमंग तिखट पुऱ्या कोणाला आवडत नाही. आमच्या घरी तर सर्व आवडीने खातात. तर आजची रेसिपी आहे खमंग तिखट पुऱ्यांची. मस्त गुबगुबीत फुगलेल्या पुऱ्यांना कसलेच तेल राहत नाही किंवा खाताना हाताला लागतही नाही. चवीला अप्रतिम चविष्ट अशा तिखट पुऱ्या आज आपण बघणार आहोत. पुऱ्या ह्या अजिबात तेलकट होऊ नये म्हणून मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज आपण ह्या पुऱ्या काही वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. त्यामध्ये आपण दुधी भोपळा वापरणार आहोत. माझ्या मुलाला तर कळालेच नाही की मी या पुऱ्यामध्ये दुधी भोपळा वापरला आहे. त्याला तर भोपळा अजिबात आवडत नाही, तर त्याने खूप आवडीनं आज पुऱ्या खाल्ल्या. तर चला रेसिपी बघूया. यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहिल्यांदा दुधी भोपळ्याची वरची सगळी साल काढून घ्यायची आहे आणि मधले बी पण काढून घ्यायचे आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे सगळे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता त्यामध्ये 10 ते 15 मिरच्या घालायच्या आहेत. तिखट कमी खात असाल तर कमी मिरच्या घाला. भरपूर कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे हिरवा कलर छान येतो. आलं लसूण घालायचं आहे आणि त्यात कढीपत्ता घालायचा आहे. जिरे आणि ओवा घालायचा आहे अर्धा चमचा. आता याला आपण मिक्सर करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालेला आहे, हिरवंगार वाटण झालेलं आहे आपलं. तर आता आपण पीठ मळायला घेऊया. तर इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. जवळपास 40 ग्रॅम तेल घ्यायचं आहे मोहनसाठी. आता हे तेल तापवून घेऊया. एका भांड्यामध्ये आपण हे तिन्ही पीठ मिक्स करून घेऊया. पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. गरम केलेलं तेल घालायचं आहे. आता हे तेल पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. तर इथे मी ह्या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे. तर आता आपण पिठामध्ये आपण हिरवं जे सारण तयार केलेलं आहे ते टाकूया. तर आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया. पिठामध्ये पाणी घालायची गडबड करू नका, कारण पीठ हे व्यवस्थित तेवढ्या सारणामध्ये मिसळून जाते, कणिक मळली जाते. लागलं तर उगं थोडंसं पाणी वरनं लागतं, नाहीतर पाण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही. आता तुम्ही बघू शकता मी केवढं थोडंसं पाणी घातलंय. आता एवढ्याच पाण्यामध्ये आपण सगळं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. तुम्ही बघू शकता मला किती जोर लागतंय मळायसाठी. तर अशा पद्धतीने घट्ट कणिक मळून घ्यायची आहे, कारण जर आपण घट्ट कणिक मळली तर पुऱ्या ह्या अजिबात तेलकट होत नाहीत. जेवढं पीठ सैल असेल तेवढ्या पुऱ्या ह्या तेलकट होतात, म्हणून पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. एका छोट्या गोळ्याला दोन्ही साईडनं तीळ लावून घ्यायचे आहेत आणि त्याला लाटून घ्यायचं आहे. लाटी ही बिन पिठाची लाटायची आहे. तुम्ही बघू शकता फक्त तेल लावून लाटायचं आहे. पीठ घट्ट मळल्यामुळं आपल्याला अजिबात पिट्टी लागत नाहीत. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊया. आता तळायला सुरुवात करूया. तळताना एक लक्षात ठेवा की तेल इतकं गरम पाहिजे, कडकडीत तापलेलं पाहिजे की पुरी टाकल्याबरोबर ती लगेच फुलून वर आलेली पाहिजे, नाहीतर मग पुऱ्यांमध्ये तेल राहतं. तुम्ही बघू शकता मी टाकल्याबरोबर ही पुरी वर टम फुगून आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली ना? नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.